खूप दिवसापासून मला एक प्रश्न पडला होता, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकला तर नक्की द्या. जिम ओनर आणि जिम ट्रेनर लोकांना तर नक्की पाठवा आणि त्यांच्याकडून जर या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे, त्यांनी आवर्जून द्या. तर प्रश्न असा आहे की सरकारी शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक, तर त्यांना सुद्धा पी-एफ वगैरे भेटतो, चांगली सॅलरी भेटते. तर जिममध्ये गेल्यानंतर ट्रेनर हा शिक्षक असतो आपल्यासाठी. तर त्याला का पी-एफ भेटत नाही? माझा एवढाच प्रश्न आहे, का भेटत नाही? कारण की बघा, ट्रेनर खूप लोकांचं आयुष्य घडवतो ॲज हेल्दी लाईफस्टाईल त्यांना जगायला शिकवतो, बरोबर. तर ट्रेनरचं महत्त्व खूप जास्त आहे याच्यामध्ये. तर त्यांचा म्हणजे एवढी अनऑर्गनाइज इंडस्ट्री का फिटनेस इंडस्ट्री आहे, आय डोंट नो. म्हणजे मला हा खूप दिवसापासून प्रश्न पडलेला. तर नक्की तुम्ही आवर्जून ना कमेंटमध्ये उत्तर द्यायचं. ट्रेनरला आहे ना सॅलरी पण खूप कमी भेटते. ते शिकून सुद्धा मग त्यांना पर्सनल ट्रेनिंगवरती डिपेंड राहावं लागतं. त्यांच्यासाठी सरकारने काही सुविधा केल्यात का नक्की? फिटनेस ट्रेनर म्हणलं की जिममध्ये काम करणं आलं, बरोबर. तिकडे सुद्धा 4 तास 8 तास लोक कामं करतात, बरोबर. स्टुडंट्स वगैरे करतात कामं, त्यांचं पॅशन असतं. कोणी बॉडी बिल्डिंगमध्ये जातं नंतर, बरोबर. पण त्यांना एवढं का बरं कमी कमी आखलं जातं, आय डोंट नो. म्हणजे मला काहीच कल्पना नाहीये. कदाचित म्हणूनच लोक ट्रेनर हे ॲज अ प्रोफेशन निवडत नसतील.